तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत नवीन एक भरती प्रक्रिया जी आहे तर 2025 ची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। तर या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस जे आहे तर ती सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, ऑनलाइन ॲप्लिकेशन कुठे करायचं, तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड जी माहिती आहे तर ती माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तसेच बघा ज्यांचं एज जे आहे तर एज जास्त असेल तर आपल्याला एज रिलॅक्सेशन किती मिळतं त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025 आहे तर त्या रिलेटेड डिटेल्स जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती जी आहे तर ती माहिती बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता जॉइंट इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ॲज असिस्टंट कमांड जनरल ड्यूटी टेक्निकल इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स फॉर 2027 बॅच। तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे। 8 जुलैला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे तर ती बघा 23 जुलै असणार आहे। कोणती आहे तर 23 जुलैला लास्ट डेट असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेले आहे, म्हणजे कोण कोण पात्र असणार आहे यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो पहिली जी पोस्ट आहे तर ती असणार आहे जनरल ड्यूटी, त्यालाच आपण जीडी पोस्ट म्हणत असतो। त्यासाठी जे आपलं एज जे आहे तर ते 21 ते 25 असलं पाहिजे, मिनिमम 21 मॅक्सिमम 25। आणि ज्या विद्यार्थ्यांचं 25 पेक्षा जास्त असेल एज तर त्या विद्यार्थ्यांनी बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण माहिती बघणार आहोत एज रिलॅक्सेशन रिलेटेड। फक्त यामध्ये तुम्हाला मेल कॅन्डिडेट्स म्हणजे जे मेल्स आहे तर ते मेल्सलाच सहभाग घेता येणार आहे, फिमेलला नाही। त्यामध्ये बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, शुड होल्ड ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमची डिग्री जी आहे तर ती डिग्री कंप्लीट असणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स ॲज अ सब्जेक्ट अप टू इंटरमिडिएट फॉर क्लास 12th 10+2+3 same of the education or equivalent. The candidate who have completed the graduation after diploma are also eligible provided they should pass a diploma with physics and mathematics its curriculum. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचं आहे आणि त्यानंतर 12वीला तुम्हाला 2 सब्जेक्ट असले पाहिजे, मॅथ्स आणि फिजिक्स या ठिकाणी दिलेला आहे। हे 2 सब्जेक्ट असतील तर नक्कीच तुम्ही यासाठी एलिजिबल असणार आहात। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो खाली या ठिकाणी माहिती दिलेली आहे 5 years रिलॅक्सेशन फॉर पर्सनल सर्व्हिसिंग इन अ कोस्ट गार्ड और इक्विव्हॅलंट पर्सनल इन आर्मी नेव्ही एअरफोर्स। तर या विद्यार्थ्यांना बघा 5 years एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। त्यानंतर पुढची पोस्ट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, पुढची पोस्ट आहे टेक्निकल, त्यामध्ये मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स या पोस्ट असणार आहे। त्यासाठी एज लिमिट दिलेलं आहे बघा 21 ते 25। त्यानंतर बघा 5 year रिलॅक्सेशन फॉर पर्सनल सर्व्हिसिंग इन कोस्ट गार्ड, कोस्ट गार्ड मध्ये जर असाल तुम्ही तर तुम्हाला 5 years एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। यासाठी फक्त मेल कॅन्डिडेट ॲप्लिकेशन करू शकणार आहेत। यासाठी बघा कोण कोण एलिजिबल असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी, आता त्याची माहिती बघूयात। should hold on engineering degree from recognized university in naval architecture or mechanical or marine or automotive or mechatronics and industrial and production or metrology or design, त्यानंतर एरोनॉटिकल अँड एरोस्पेस यापैकी तुमची इंजिनिअरिंगची डिग्री असणे गरजेचं आहे। आता इतक्यात मी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये जर तुमची इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट असेल तर ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। और दिलेलं आहे जर तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री नसेल तर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन इन एनी ऑफ द अबव डिसिप्लिन रिकॉग्नाइज्ड बाय इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग इंडिया ॲज एक्झम्प्टेड फ्रॉम सेक्शन ए अँड सेक्शन बी
असोसिएट मेंबरशिप एक्झामिनेशन AMEI. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री लागणार आहे. त्यामध्ये सेकंड काय दिलेलं आहे बघा, शुड होल्ड ऑन इंजिनिअरिंग डिग्री, म्हणजे तुमची डिग्री आता जस्ट लास्ट इयरला आहात ते सुद्धा ऍप्लिकेशन करू शकणार आहे. फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इलेक्ट्रिकल, दिलेले जे साइट्स आहेत, सब्जेक्ट्स आहे, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, टेलिकम्युनिकेशन और इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, अजून कोणते दिलेले आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, अजून पुढे दिलेले आहे बघा पॉवर इंजिनिअरिंग और पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. यामध्ये जर तुमची डिग्री शुड होल्ड ऑन इंजिनिअरिंग डिग्री जर असेल तर हे सुद्धा इलिजिबल असणार आहे. त्यानंतर अजून और दिलेला आहे इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन इन एनी अबाव डिसिप्लिन रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, सेम दिलेला आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स ॲज अ सब्जेक्ट अप टू 12th मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे सब्जेक्ट असले पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगची डिग्री, त्यामध्ये दिलेले डिसिप्लिन मध्ये. त्यानंतर बघा मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे जे सब्जेक्ट आहे तर ते तुम्हाला 12वीला असणे गरजेचं आहे. तर ते विद्यार्थी बघा टेक्निकल, मेकॅनिकल असेल, त्यामध्ये इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे. आता आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन विषयी विद्यार्थी मित्रांनो माहिती बघितलेली आहे. पुढे बघा, आता ज्या विद्यार्थ्यांचं वय जास्त आहे त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. अप्पर एज रिलॅक्सेशन 5 years फॉर SC/ST कॅटेगरी अँड 3 years फॉर OBC नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट्स आर ॲप्लिकेबल ओनली इफ द पोस्ट आर रिझर्व फॉर देम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही SC/ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 years एज रिलॅक्सेशन मिळणार आहे, आणि जर तुम्ही OBC कॅटेगरीचे स्टुडंट्स असाल तर तुम्हाला 3 years एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन विषयी आपण विद्यार्थी मित्रांनो माहिती बघितलेली आहे. आता व्हॅकन्सी किती आहे तर त्या व्हॅकन्सी विषयी विद्यार्थी मित्रांनो माहिती बघूयात. पोस्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरल ड्युटी, त्यालाच आपण GD पोस्ट म्हणत असतो. टोटल व्हॅकन्सी बघा 140 आहे. त्यामध्ये कॅटेगरीनुसार SC साठी 25, ST कॅटेगरीसाठी 24, OBC साठी 35 आहे, EW साठी 10, UR साठी म्हणजे ओपन कॅटेगरी असेल त्यांना 46 जागा, अशा टोटल 140 जागा असणार आहे. टेक्निकल यामध्ये बघा इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स यासाठी बघा 30 जागा असणार आहे. 3 जागा SC कॅटेगरीसाठी, ST साठी 4, OBC साठी 8 जागा, EW साठी 2 आणि UR साठी 13, अशा प्रकारे 30 जागांचं कॅटेगरीनुसार आपल्याला माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे 170 जागांची ही ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस आहे. बघा पुढे सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. द सिलेक्शन ऑफ असिस्टंट कमांड इज बेस्ड ऑन ऑल इंडिया ऑर्डर मेरिट विच इज बेस्ड ऑन परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट्स इन व्हेरियस स्टेज 1st to 5th, म्हणजे 5 स्टेज असणार आहे. त्या 5 स्टेजमध्ये जो विद्यार्थी सर्व स्टेज जे कंप्लीट करणार आहे तो विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर बघा स्टेज 1st मध्ये काय होणार आहे. स्टेज 1st मध्ये बघा कोस्ट गार्ड कॉमन ऍडमिशन टेस्ट ही टेस्ट होणार आहे. या टेस्ट मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो 100 मार्काचे जे या ठिकाणी कॅन्डिडेट फॉर ऑल ब्रांचेस शाल अपीअर इन कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट known as CGCAT त्याला आपण म्हणत असो. The test will be conducted designated centers located all over India. The test comprise 100 multiple choice questions MCQ carrying 4 marks for each correct answer and 1 negative marks for each incorrect answer. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 100 क्वेश्चन असणार आहे, मल्टिपल चॉईस असणार आहे. बरोबर आला तर तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहे, आणि जर चुकला तर 1 मार्क जो आहे तर तो मायनस केला जाणार आहे. तर अशा प्रकारे पहिली जी स्टेज असणार आहे त्यामध्ये मग कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे बघा. इंग्लिश असणार आहे, रिझनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल सायन्स अँड मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड, त्यानंतर जनरल नॉलेज,
यावर तुम्हाला प्रत्येकी 25 25 25 25 असे क्वेश्चन असणार आहे. टोटल 100 प्रश्न तुम्हाला एक्झामला येणार आहे. त्यासाठी टाइम आहे एक्झामिनेशनचा 2 तासाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. त्यानंतर नॉर्मलायझेशन विषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर मग पुढची स्टेज असणार आहे बघा, स्टेज सेकंड प्रिलिमिनरी सिलेक्शन बोर्ड. यामध्ये बघा काय असणार आहे. बेस्ड ऑन द परफॉर्मन्स इन द स्टेज फर्स्ट, candidates will have shortlisted appearing stage second, which will be conducted for a day at Noida, Goa, Chennai, Kolkata, Shillong, Guwahati and Gandhinagar centers. Candidates are given their choice PSB centers. The time of filling application form, the candidates screen through computerized consecutive battery test and the picture perception and discussion test. त्यामध्ये डिस्कशन टेस्ट असणार आहे. द CCBT विल बी इंग्लिश ओनली, इंग्लिश मध्ये असणार आहे. अँड विल बी ऑब्जेक्टिव्ह टाइप्स असणार आहे. ड्युरिंग अ PP and DT अँड कॅन्डिडेट्स आर एक्झाम्प्टेड फॉर स्पीक अँड डिस्कस इन इंग्लिश, हिंदी और कॉम्बिनेशन ऑफ बोथ. द स्टेज सेकंड एक्झामिनेशन इज ओनली क्वालिफाईंग नेचर. म्हणजे स्टेज सेकंड जी असणार आहे तर ती क्वालिफाईंग नेचर असणार आहे. त्यामध्ये डिस्कशन टेस्ट असणार आहे. त्यानंतर तुम्हाला अजून काय असणार आहे बघा, या ठिकाणी बॅटरी टेस्ट जे आहे, कम्प्युटराइज कॉन्जुगेटिव्ह अँड बॅटरी टेस्ट असणार आहे. त्यामध्ये अशा प्रकारे स्टेज सेकंड जे आहे त्याची स्टेज सेकंड असणार आहे. त्यामध्ये स्टेज सेकंड मध्येच बघा कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन होणार आहे सुरुवातीला. त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. अलॉटमेंट सेंटर चेक केलं जाणार आहे. मग त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे असणार आहे स्टेज थर्ड. स्टेज थर्ड असणार आहे या ठिकाणी बघा. द कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग फॉर स्टेज थर्ड विल बी इंटिमेटेड ऑन द completion of stage second at respective centers. The scheduled stage shall be intimated located Noida. The candidates are subjected to psychological test, group task and interview. बघा स्टेज सेकंड थर्ड मध्ये काय असणार आहे, सायकोलॉजिकल टेस्ट असणार आहे, ग्रुप टास्क असणार आहे आणि इंटरव्ह्यू असणार आहे. पर्सनॅलिटी टेस्ट त्याला आपण म्हणत असतो इंटरव्ह्यूलाच. त्यानंतर मग स्टेज थर्ड मध्ये जे विद्यार्थी पास होणार आहे तर ते बघा स्टेज फोर्थ मेडिकल एक्झामिनेशन साठी अपियर होणार आहे. त्यामध्ये तुमचं मग मेडिकल टेस्ट होणार आहे. त्यानंतर मग पुढची स्टेज असणार आहे, लास्ट स्टेज जी असणार आहे स्टेज फिफ्थ इंडक्शन. यामध्ये बघा द कॅन्डिडेट्स हू क्लिअर स्टेज फोर्थ अँड आर प्लेस इन ऑल इंडिया मेरिट लिस्ट ॲज पर द व्हॅकन्सी अवेलेबल विल बी प्रोव्हिजनली सिलेक्टेड फॉर training and will be directed to report at Indian Naval Academy INA ऑल इंडिया. मग त्यानंतर इंडक्शन मध्येच बघा तुमची एक मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यामध्ये जे कॅटेगरीनुसार व्हॅकन्सी जे आहे तर त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारे स्टेज फिफ्थ असणार आहे. आणि त्यानंतर रिझल्ट डिक्लेरेशन होणार आहे, म्हणजे रिझल्ट तुमचं लागणार आहे. तर अशा प्रकारे 5 स्टेप आपण बघितलेलं आहे. तुमचं सिलेक्शन प्रोसेस त्यानुसार असणार आहे. आपण सुरुवातीला डेट्स महत्त्वाचे बघितलेले आहे. 8 जुलैला सुरुवात झालेली आहे. 23 जुलै जी आहे तर ती लास्ट डेट असणार आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म कशा प्रकारे भरायचा, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. एक्झामिनेशन फी बघूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा ऑल कॅन्डिडेट्स एक्सपेक्ट SC ST कॅन्डिडेट्स हू आर एक्झाम्प्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फी आर रिक्वायर्ड टू पे अ फी 300 रुपीज थ्रू ऑनलाईन मोड बाय युझिंग अ नेट बँकिंग और पे बाय युझिंग जे डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड. तर बघा जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीमध्ये आहे तर त्यांना 0 रुपये फी लागणार आहे. आणि जे OBC ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत तर त्यांना 300 रुपये फी लागणार आहे. बाकीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना 300 रुपये फी लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल्स त्यांनी दिलेला आहे. टेंटेटिव्ह शेड्यूल्स मध्ये बघा
जे आपली GD पोस्ट आहे किंवा टेक्निकल पोस्ट आहे इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकलची, त्यामध्ये स्टेज फर्स्ट जी आहे तर त्याची डेट्स दिलेली आहे एक्झामची. 18 सप्टेंबरला तुमची एक्झामिनेशन असू शकते, 18 सप्टेंबर 2025. स्टेज सेकंड आहे तर ती नोव्हेंबरमध्ये होऊ शकते. स्टेज थर्ड जी आहे तर ती जानेवारी 2026, ऑक्टोबर 2026 यामध्ये होऊ शकते. त्यानंतर स्टेज फोर्थ जी आहे तर ती मार्च 2026 ते एप्रिल 2026 या दरम्यान होऊ शकते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेज फिफ्थ जी आहे तर ती डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे. अशा प्रकारे त्यांनी 22 शेड्यूल्स जे आहे तर ते 22 शेड्यूल्स तुम्हाला दिलेला आहे. स्क्रीनवर तुम्ही या डेट्स कुठेतरी लिहून ठेवा, त्यानुसार तुमचा अभ्यास जो आहे तर तो अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकीची जी ॲडव्हान्समेंट विषयी जी माहिती आहे तर ती माहिती दिलेली आहे. फिजिकल मेजरमेंट विषयी माहिती दिलेली आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली आहे तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. लास्ट डेट बघा लक्षात ठेवा, 23 जुलै 2025 जे आहे तर ती लास्ट डेट असणार आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी. लवकरात लवकर ऍप्लिकेशन करून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी एज्युकेशन रिलेटेड तसेच बघा जॉब रिलेटेड खूप सारे इन्फॉर्मेशन जे आहे तर मी शेअर करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.